हॅलो पेरेंट्स, आज आहे बेबी केअर डे 32। तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच बेबी केअर टिप्स रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपली आजची टिप आहे, बाळाला जे उन्हाळ्यात घामोळे येतात त्यावरती आपण काय उपाय करू शकतो। उन्हाळा खूप वाढलेला आहे व तापमानही खूप वाढलेले आहे, ज्यामुळे बाळाच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे किंवा घामोळे, हीट रॅशेस या गोष्टी होऊ शकतात। तर त्यासाठी आपण आज उपाय बघणार आहोत। तर नंबर 1, बाळाच्या आहारात बदल किंवा बाळाला हायड्रेटेड ठेवणं। यामध्ये तुमचं जर बाळ 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षाही छोटं असेल तर बाळाला सतत ब्रेस्ट मिल्क देणं, फॉर्म्युला मिल्क देणं या प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर तुमचं जर बाळ खायला लागलेलं असेल तर बाळाच्या आहारात तुम्ही ताक, दूध, लोणी, दही अशा प्रकारचे पदार्थ किंवा ज्यूस, फळांचे ज्यूस इतर हायड्रेटेड ठेवू शकता, ज्यामुळे बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही। नंबर 2, बाळाच्या कपड्यांमध्ये बदल करणं। बाळाला इतर वेळी तुम्ही जे कपडे घालत असतात ते घालायचे बंद करून बाळाला सुती, हलके असणारे, होजियरी किंवा एकदम कॉटनचे पातळ कपडे घालायला सुरुवात करा, ज्यामुळे बाळाचा घाम टिपला जाईल व बाळाला कपड्यांचंही ओझं होणार नाही। बाळाला कपडे हलके, बाळाच्या खोलीमध्ये योग्य कूलर आणि फॅनचा वापर करावा। बाळाची खोली आल्हाददायक करावी। जर बाळाच्या खोलीत कोणत्याही प्रकारचं ऊन येत असेल तर तुम्ही पडद्यांचा वापर करा। 4, बाळाच्या पावडरमध्ये बदल करणं। आत्तापर्यंत तुम्ही बाळाला जी नॉर्मल बेबी पावडर वापरत होता त्या पावडरमधल्याच ब्रँडमध्ये कोणत्याही प्रकारची हीट रॅशवाली किंवा मुळ्यांवरती योग्य असणारी पावडर जर असेल तर त्या पावडरचा तुम्ही बाळाला उपयोगी करू शकता। उदाहरण जर घ्यायचं झालं तर हिमालयाची बेबी हीट रॅश पावडर। बाळाला दिवसाभरातून जर तुम्ही 2दा अंघोळ घालत असाल तर ती अंघोळ घालूनसुद्धा बाळाला दिवसाभरातून जेव्हा तापमान वाढलेले असेल त्यावेळेला बाळाला कोमट पाण्याने एखाद्या मऊ किंवा सुती कपड्यांनी पुसून घ्यावे, त्यामुळे बाळाच्या शरीराच्या तापमानात फरक पडतो व बाळाला आल्हाददायक वाटू शकतं। या उपायांचा जर बदल करून तुम्ही बाळाच्या शरीरात बघितलात तर नक्कीच तुम्हाला फरक वाटेल।